नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर आनंद बेहरे युक्तिवाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. श्रोते हो, आता येऊ घातलेला कुंभमेळा आता प्रयागराजला झाला. आता येऊ घातलेला 2027ला नाशिक नगरीमध्ये प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही नाशिकची पुण्यभूमी. तर आता नवीनच यांनी एक फतवा काढला की तिथलं जे तपोवन आहे, जिथं प्रभुरामांचं वास्तव्य, सीतामाई यांचं त्यांच्या भावंडांसकट तिथं वास्तव्य, जिथं ज्या तपोवनात होतं तिथं बरीच झाडं आहेत. तर त्यातली मला वाटतं 1800 ते 2000 झाडं, त्या झाडांची कत्तल करायची आणि साधूंसाठी साधूग्रामची काहीतरी त्या नाशिक महानगरपालिकेची योजना आहे. ती अल्टिमेटली महाराष्ट्र शासनच ती राबवत आहे आणि तिथले जे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन यांच्यामार्फत सन्माननीय मुख्यमंत्री ती योजना राबवत आहेत. मला काही कळत नाही हो, ह्या शासनाला झाडांची का दुश्मनी एवढी? अत्यंत वृक्षद्रोही अशा प्रकारची ही लोक आहेत. कारण तुम्हाला आठवत असेल तर आरे कारशेड ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी मुंबईतलं आरे कारशेडचं काम थांबवलं होतं. कारण तिथल्या झाडांची कत्तल करण्याच्या संदर्भामध्ये फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांनी ती झाडं तोडण्याच्या संदर्भात तो निकाल सुप्रीम कोर्टातनं पास केला होता, जिंकले होते ते. तिथं अशीच काहीतरी 2 ते 3 हजार झाडं तोडली जाणार होती आणि ती तोडली नंतर त्यांनी. आणि त्यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस परत झाल्यानंतर त्यांनी जे त्याचं त्या संदर्भात समर्थन करताना जी गोष्ट सांगितली ते असा युक्तिवाद करायचे की ती सगळी झाडं त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील, कार्बन सिक्वेस्टेशन म्हणजे थोडक्यात कार्बन गिळंकृत करतील किंवा कार्बन घेतील स्वतः शोषून, तेवढे म्हणले तेवढा कार्बन हा मेट्रोच्या इतक्या फेऱ्या झाल्यानंतर तो म्हणजे त्याचं नलिफाय केला जाईल. कुठलं काय समर्थन करता? म्हणजे मेट्रोच्या एवढ्या फेऱ्या झाल्यानंतर तुमच्या इतर वाहनं फिरणं बंद होईल, म्हणजे त्याच्यातनं तेवढा कार्बन कमी तयार होईल. म्हणजे असं सगळं हे कपोकल्पित. म्हणजे हे सुप्रीम कोर्टात प्लीड केलं. सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीने त्याचे जे आपण म्हणतो ना त्याचा अभ्यास सुप्रीम कोर्टात मांडला आणि तो कायद्यात बसवल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला. पण किती म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे की झाडं तोडणं यांना का एवढं अभिमानाचं वाटतं मला कळत नाही आज. आणि ते गिरीश महाजन सांगतात की म्हणले की 10 वर्षापर्यंतची झाडं आम्ही तोडणार आहे, जी तरुण आहेत मग ती दुसरीकडे लावू. अहो फडतूस बोगस वक्तव्य. ही राज्यकर्ती जमात फक्त तोंडाळपणे बोलतात. हे झाडं जगवत नाहीत. ही झाडं नंतर त्यांची जगलीत का त्याचा ऑडिट रिपोर्ट कधीही तयार होत नाही. त्याच्यामुळे एकदा या 1800 जो झाडं कापली ना की कापली, त्याचा परत झाडं काही येणार नाहीत. त्याच्यामुळे ह्या ज्या पद्धतीने हे सांगतायत ह्याच्यावर तुम्ही कुणीही विश्वास ठेवू नका. आणि मला कळत नाही की आज 1800 झाडं म्हणजे ही आपली प्रॉपर्टी आहे सगळ्यांची. आणि साधूग्रामसाठी तुम्ही दुसरी योजना करा ना कुठली तरी. त्यासाठी झाडच कशाला तोडायला पाहिजे? तुम्ही मोठे मोठे हॉटेल्स घ्या ताब्यात भाड्याने, तिथं सोय करा साधूंसाठी. आणि मला कळत नाही की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना हे झाडं तोडायचं का प्रेम आहे एवढं? प्रत्येक वेळेला काही झालं की तोडा झाडं. सयाजी शिंदेसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना आमचा चॅनलचा, माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पूर्णतः पाठिंबा आहे. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की ह्यांच्यावर पत्राच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, इतर सर्व माध्यमातून तुम्ही ह्यांच्यावर एवढं प्रेशर आणा की एकही झाड काय झाडाचं पान सुद्धा तोडू देणार नाही आम्ही तुम्हाला. झाड तोडणं तर खूप लांब राहिलं. त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री, पालकमंत्री, कुंभमेळा जरूर साजरा करू. कारण आम्ही हिंदू आहोत, आम्ही सनातनला मानणारे आहोत. पण कुठलंही वृक्षतोड करून आम्हाला कुंभमेळा साजरा करणं आवडणार नाही. त्याच्यामुळं कृपा करून हा निर्णय त्वरित मागं घ्या. महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांच्यावर दबाव आणा ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो.
आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.